सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। दादा काय नाव आपलं? कपिल पात्रोट। सध्या विधानसभेचं वारं वाहू लागले, काय वाटतं जत तालुक्यात कोण होईल आमदार? सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। बरोबर। जत मधून गोपीचंद पडळकर साहेब ते उभे आहेत आणि विरोधी आपले विक्रम सावंत विरोधी आहेत। बरोबर। आम्हाला विक्रम सावंताकडून कुठलीही अपेक्षा पाठपुरावा आमच्या समाजात कोणी काही केलेलं नाही। मी जातीने वडार समाजाचा आहे, मला गर्व आहे, मी वडार समाजाचा आहे। मग या पाठपुराव्यामुळे मी वडार समाज असल्यामुळे आमचा समाज बेघर झालेला आहे आणि आमच्या समाजासाठी कुठल्याही निधी व स्थानिक समाज मंदिरासाठी ह्याच्यासाठी काही केलेलं नाहीत, कोणी काही केलेलं नाहीत। त्यांना वारंवार आम्ही दाद विचारून कुठली दाद त्यांनी घेतलेली नाहीत। आम्हाला असं वाटते की आमच्या वडार समाजामागे कोणी खंबीर नाहीत। मग खंबीर नसल्यामुळे आम्ही असं समजू इच्छितो की आमच्यासाठी वडार समाजासाठी कोणी काही करू शकत नाही। आम्हाला असं वाटते की आता 2024 निवडणूक 288 मतदारसंघात आपले गोपीचंद पडळकर साहेब हे वारंवार प्रयत्न करायत, मोठ्या प्रमाणे निधी आणलेले आहेत। खालच्या तळापासून मोठ्या म्हणजे वडार समाजासाठी काय निधी दिलाय का त्यांनी? हा दिले आहेत। आमच्या वडार समाजासाठी त्यांनी 60 लाख रुपये निधी मंजूर केलेत। ते इलेक्शन होतात त्याची कामं पूर्ण होती आणि कामे पूर्ण होतात ते आमच्या मताने कसं आहे आमच्या समाजाचा दाद घेतलेले आहेत। समाजाची दाद घेतल्यामुळे आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना मोठ्या संख्येने विजयी करणार आहोत। पडळकर साहेब आता बाहेरचा उमेदवार असं काही लोक म्हणतात, काय वाटतं? बाहेरचा नाही, काय पाकिस्तानचे नाही, ते अफगाणिस्तानचे नाहीत। त्यांनी जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत। बाहेरचा स्थानिक लेवलचा माणूस तरी काय केला आहे, कुठल्या आमदारांनी काय केलं आहे? बाहेरच्या जिल्ह्यात असल्यामुळे आम्हाला गर्व आहे। गोपीचंद पडळकर साहेब जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना लोकशाहीचा अधिकार आहे, कुठेही उभं राहू शकते। म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानात अधिकार आहे। बाबासाहेबांच्या भारताच्या कुठल्याही कोण्याकोपऱ्यात लोकशाहीचा अधिकार आहे, कुठेही उभा राहायचा त्यांना आवाज आहे। त्यामुळे 100% तुम्ही पडळकर पाठीशी उभे राहणार। पडळकर साहेबांच्या पाठीशी आहे। काय नाव आपलं? अंकुश पारू, गाव जत। सध्या निवडणूक चालू झाल्या आणि आता निवडणुकीत 11 उमेदवार उभारले। तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येईल असं वाटतं? काय विचारू नका, पडळकर आम्हाला काम केलं म्हणजे पडळकर तुमचं फायनल झालंय, तुमचं ठरलं एकदा? बरं, ओके। तुम्ही काय सध्या निवडणुकीचं बिगुल वाजले, काय वाटतंय कोण होईल आमदार? आता सध्या तरी प्रचार एक दादा आणि गोपीचंद साहेबांचं दोघांचा प्रचार जोरात चालू आहे। पण तसं बघायला गेलं तर कोण काय काम केलेलं नाही। आता सध्या वारं तर जोरात चाललंय, एक छंद गोपीचंद ह्या साहेबांचं वारं चाललंय। जनतेचे सगळ्या मुलांकडून, सगळ्या वयस्कर म्हाताऱ्या माणसांकडून, सर्व पक्षांकडून सर्व म्हणाले एक छंद गोपीचंद, त्यांना यावेळेला एक चान्स देऊ आणि यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू असं सर्व लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण असं म्हणाले। मला पण असं वाटतं की गोपीचंद साहेबच निवडून येतील। गोपीचंद पडळकर बाहेरचा उमेदवार आहे, काय वाटतं तुम्हाला? गोपीचंद पडळकर बाहेरचा उमेदवार ही मान्य आहे, पण इथले भूमिपुत्र आमदार असून आजपर्यंत 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगार नाही। रोजगारासाठी ग्रॅज्युएट मुलं आहेत, मुले आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा मुंबई यासारख्या शहरात जायचं कठीण आहे, त्यांना जाता येत नाही तिथे। मग त्यासाठी त्यांनी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत, कोणती फॅक्टरी आणली नाही, कोणती कंपनी आणली नाही आणि कोणत्याही प्रकारचं असं स्रोत आणलं नाही की इथल्या इथं मुलांना इथंच राहून काम करून घरोघरी जाता येईल, असं कोणत्याही प्रकारचं केलं नाही। त्यामुळे आम्हाला कुणाकडून अपेक्षा नाही, आता फक्त आम्हाला गोपीचंद पडळकर म्हणजे एकच आधार उरला यांची आशा आहे की यांनी आमच्यासाठी काहीतरी करेल। तरुण पिढी भरपूर आहे, जत तालुका आहे 288 मतदारसंघाचा आहे, शेवटचा। मग त्याचप्रमाणे आता शुभारंभ झाला तो फक्त बीजेपी मधून फडणवीस साहेबांनी इथूनच काबर केला हे लक्षात आलं पाहिजे, कारण की मोठा मतदारसंघ आहे। तुम्हाला काय वाटतं सांगा ना, का केला असेल? बेरोजगार आहेत, कोणत्या प्रकारचं म्हणजे हेच नाही, साधनच नाही। त्यासाठी मला वाटतं पडळकर यायलाच पाहिजे आणि त्यांनाच देणार आहे आम्ही, ही आमचे विश्वास आहे, त्यांनी येणार ही विश्वास आहे आम्हाला 100%। तुम्हाला काय वाटतं? गोपीचंद पडळकर आपल्या जत तालुक्यात येऊन गोरगरिबांच्या घरी जाऊन, कुणाच्याही घरी जाऊन, कुठल्याही गोरगरिबाच्या घरी जाऊन समक्ष विचारले तुमच्या काय प्रॉब्लेम, तुमच्या काय अडचणी, समस्या ज्या काय आहेत सगळ्यांना विचारून घेतल्यात आणि ज्याच्या समस्या आहेत त्यांनी सर्व गोपीचंद पडळकरांनी घरोघरी जाऊन सर्वे करून पूर्ण केलेले आहेत। कुणाचे रस्ते असतील, कुणाचे पाण्याचे प्रश्न असतील, कुणाचे शिक्षक आणि शाळेचे असतील, यासाठी सर्व त्यांनी केलेले सर्वे
त्यासाठी गोपीचंद पडळकर सगळ्यांना वाटतं गोपीचंद पडळकर यावा आमचा एक पक्ष, एक कमळ हा पक्ष एक नंबरला चिन्ह आहे. गोपीचंद पडळकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा. अक्का मावशी ताई कोणी जर असेल कुठेही बाहेर असेल तर आपल्या गोपीचंद पडळकरला 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करायला सर्वांनी जत तालुक्यात हजर राहण्याची कृपया करा. आपलं अमर पात्रोट सध्या इलेक्शन चालू झालं आहे विधानसभेचं, माहिती आहे तुम्हाला? कोण उभारले काय माहिती आहे का? काय उभारत की पडळकर साहेब, हां विक्रम ढोणे हां आणि कोण इतर उभारले विक्रम सावंत. हां. मग तुम्ही कोणाला मतदान करणार काय वाटतं तुम्हाला? आम्ही बांधकाम कामगार मजदूर आहे. हां आम्हाला आजपर्यंत सगळी सुविधा झालेली आहे बीजेपी गंड. हां मग आम्हाला वाटते बीजेपीला मतदान टाकू असं. म्हणजे पडळकरांना तुमचं मतदान आहे? हा पडळकर पडळकरांना का? ओके. काय नाव आपलं? माझं मच्छिंद्र कांबळे. सध्या विधानसभेचं बिगुल वाजले, काय वाटतं तुम्हाला? जतचा आमदार कोण होईल असं वाटते? जसं आमदार बघा आता सध्या तर चालू आहे गोपीचंद पडळकर यांचं, आणि बहुजनाचा नेता आहे आणि बहुजन सम्राट त्यांना समजलं जाते, आणि हा मागासवर्गीय नेता आहे आणि तळागाळात पोचलेला आहे आणि पूर्णपणे त्याचं हक्का सरकार म्हणण्यासारखा माणूस आहे तो. अहो पडळकर बाहेरचा उमेदवारामध्ये ती बाहेर जरी असला तरी तर सध्या स्थानिक आमदारांना काय केलं हे महत्वाचं. बाहेर जरी असला आपण काय पडळकरांना काय आपण घेऊन दररोज काय घरात आपण आणायचं नाही त्यांना, बरोबर, आणि त्यांना घरात घेऊन आपण काय दररोज बसवायचं नाही. बरोबर. तर आपण महत्वाचं त्यांना काय करायचं आहे की आपल्या कामाचं आपण त्यांना कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे, आणि ते कामाचा माणूस आहे आणि काम करू शकते हे आम्हाला गॅरंटी वाटतं. काम असं काय कुठले केले का तुम्हाला असं वाटतं काय? होय, माझं तर काम केलेलं आहे. काय आता काम तुमचं काय? माझं एक वैयक्तिक काम होतं माझ्या स्वतःच्या बाबतीत, तर त्या कामासाठी मी पूर्ण मंत्रालयापर्यंत गेलोय, पण माझं कोणत्याही आमदारानं किंवा कोणीही माझी इथे दाद घेतलेली नाही, आणि स्वतः मी किती वेळा त्यांच्या जाऊन पाठीमागून मी दमलो, पण काय कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही राजकीय माणसानं किंवा कोणी मला सपोर्ट केलेला नाही. ज्यावेळी पडळकर साहेब इथं आले होते, आल्यानंतर मी एकच त्यांना सांगितलं की माझं असं काम होतं, तर त्यांनी एका फोनवरती काम त्यांनी करून प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगितले की ह्या मच्छिंद्र कांबळेचं काम झालं पाहिजे. ह्या पद्धतीने त्यांनी मला सांगून माझं काम त्यांनी एका मिनिटात त्यांनी लगेच सॉल्व्ह केलेलं आहे, आणि पूर्णपणे माझ्यावरती जे केसेस होते ते पण त्यांनी नील करण्यासाठी त्यांनी धडपड केलेलं आहे. म्हणजे 100% तुमचं मत पडळकर? 100% गोपीचंद पडळकर यांनाच आहे, आणि गोपीचंद पडळकर साहेब हे आमच्या हक्काचे माणूस आहेत, आणि आम्ही त्यांना जनतेने तर कौल दिलेलंच आहे. तरी पण आम्ही सगळी युवा पिढी म्हणा, आता सध्या या लाडक्या बहिणी आहेत, त्या सगळ्यांचा कौल गोपीचंद पडळकर साहेबांनाच आहे, आणि आमचंही वैयक्तिक मत आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांनाच देणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे बाहेरचा आमदार आहे याचं काही देणं घेणं नाही, महत्वाचं काय काम करणारा माणूस हा विकासपुत्र आहे. इलेक्शन आल्यावर लोकांना भूमिपुत्र आठवतोय महत्वाचं, आणि इलेक्शन गेल्यानंतर यांना भूमिपुत्र दिसत नाही, तेव्हा भूमिपुत्राचं काम करायचं त्यांना दिसत नाही, पण आमदार केला त्यांना भूमिपुत्र दिसतोय. एखाद्या भूमिपुत्राचं त्यांना काम केलं करणं त्यांचं गरजेचं आहे. मग हा विकासपत्र भूमिपुत्राचं काम करतोय तर आम्ही विकासपत्राला का द्यायचं नाही? जत शहरात काय पडळकरांना काय निधी आणलाय का? जत शहरात भरपूर 2000 कोटीचा त्यांनी निधी दिलेला आहे, प्रत्येक तळागाळातल्या समाजाला दिलेला आहे, चर्मकार समाजापासून भंगी समाजापर्यंत सगळ्यांना त्यांनी निधी दिलेला आहे. कोणत्याही समाजावर वैयक्तिक त्यांनी केलेलं नाही, काय फक्त ते धनगर आहेत म्हणून फक्त धनगरांना दिलेलं नाहीत, सगळ्या तेली माळी कोळी कुस्ती सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहे. वडर समाजापासून आजपर्यंत आमच्या विठ्ठलनगरला वडर समाजाचा कोणी विचार केला नाही, ते गोपीचंद पडळकर साहेबांनी वडर समाजांना एखादा निधी देऊन त्यांना काम करण्याची त्यांना संधी दिलेली आहे. आणि कुठल्या समाजाला इथं? कोळी चर्मकार समाज आहे, वडर समाज आहे, महार आहे, मांग आहे, चांभार आहे, ढोर आहेत, पारदे आहेत, कोळे आहेत. बहुजन समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलंय, प्रत्येक ठिकाणी न्याय दिले. आणि तुमचं ठरलंय का? मग आमचं ठरलेलं आहे या टायमाला गोपीचंद पडळकर यांनाच निवडून द्यायचा आहे, आणि हा विकासपुत्र आहे, आणि हा जत शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर गोपीचंद पडळकर सारखा माणूस आमदार म्हणून विधानसभेत गेला पाहिजे. ओके.